तर तुम्ही आतापर्यंत माझे व्हिडिओ सर्व बघितलेच असतील. त्यामध्ये तुम्ही बघाल तर मी घरातले सामान अवेलेबल असेल तसंच आणि खूप सिंपल आणि टेस्टी अशी रेसिपी बनवायची ट्राय करत असते. तर आज तसंच तर आजची रेसिपी आहे भज्यांची कढी. तर पहिलं भजे बनवायला घेतले. आता भज्यांचं पीठ नेहमीसारखंच पण त्याच्यामध्ये थोडं नॉर्मलपेक्षा जास्त सोडा, मिरचीच्या ऐवजी तिखट आणि कांदा-बिंदा काही टाकलेला नाही आहे. तर असं सगळं पहिलं सारण करून भजे तळून घेतले. नंतर जे उरलेलं सारण होतं त्याच्यामध्येच मी दही टाकलं. आता खूप जण मला कमेंट करतील की कढीमध्ये ओवा कोण टाकतं, त्यांच्यासाठी हे मी चाळून घेतलं आणि ओवा सगळा बाहेर काढून घेतला. त्यानंतर जसं हवं होतं तसंच बरोबर होतं, त्यातलं काही कमी जास्त झालं नव्हतं जे टाकलेलं. नंतर जे मी मसाला तयार करून घेतलेला ते मोहरी झाल्यावर ते टाकलं. त्यानंतर हे बनवलेलं कढीचं सामान होतं तेही टाकलं आणि त्यानंतर अशा प्रकारे भजी आणि कढी झाली तयार. तर तुम्हाला कशी वाटली नक्की